आज आपण कोकणातल्या पद्धतीने वालाचं धिरडं करणार आहोत। त्याच्यासाठी हे सफेदवाले वाल आहेत ना, म्हणजे पावटे, रात्री भिजत घालून सकाळी सोलून घेतलेले आहेत आणि एक बटाटा घातलेला आहे। सालासकट घालायचं म्हणजे भाजीला चांगली चव येते। त्याच्यासाठी आपण मसाला तयार करणार आहोत। 4 कांदे आहेत, चुलीमध्ये भाजून घेतलेले आहेत। 1-2 इंच आलं, 10 ते 15 लसूणच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर, 1.5 चमचा घरचा गरम मसाला, 2 वाट्या सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि 4 ते 5 पानं कढीपत्त्याची आहेत। हे सर्व आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। टोप गरम करायला ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे। 1 कांदा, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, 1 चमचा हळद, 3 चमचे घरचा लाल मसाला। लाल मसाला तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। त्याच्यामध्ये 1 बारीक चिरलेला टोमॅटो आणि 1 मोठा चिरलेला टोमॅटो, असे 2 टोमॅटो घातलेले आहेत। त्याच्यामध्ये हे पावटा आणि बटाटा आहे तो घालायचा। भाजीचा मसाला 1 चमचा, त्याच्यामध्ये पाणी घालायचं। आपण हे वाटलेलं वाटण आहे ना, ते सर्व लावणार नाही आहोत, थोडंच लावणार, बाकीचं शिल्लक ठेवणार आहोत। कुस्करून हा मसाला लावायचा, पाण्यामध्ये भिजवून घ्यायचा। गावची पद्धत मसाला लावायचा। चवीप्रमाणे मीठ, आणि कोथिंबीर। आणि पावटा आणि बटाटा शिजेपर्यंत याला शिजून घ्यायचा। झाले हो। अजून आपला बटाटा थोडासा शिजायला पाहिजे। आपली भाजी शिजली आहे, गॅस बंद करायचा।